नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर आता 11:30 वाजलेले आहे आणि आज संकष्ट चतुर्थी पण आहे. देवपूजा करायला पण उशीर झाला माझा. तर संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गुडिया राणी कृष्णा गेलेला आहे स्कूलला, हे पण गेलेले आहे ड्युटीला आणि स्वयंपाक मी ना सकाळीच करून घेतला होता मुलांसाठी. आमची तर चतुर्थी आहे, साबुदाणे करायचे. तर साबुदाणे हे आल्यावरच करणार गरम गरम, पण म्हटलं चला आता पक्ष्यांना मी दाणे टाकून देते. आणि सकाळपासून आहे ना त्यांना दाणे पण ठेवलेले नाही आहे आणि पाणी पण ठेवलेलं नाही आहे. तर म्हटलं आता चला दाणे पण ठेवून देते आणि पाणी पण ठेवून देते. तर त्यांचं खाद्य स्पेशल राहतं. हे बघा, राया म्हणता याला. पाणी बनवून प्यायचं. का पाणी नव्हतं माझ्या पोपट्याला. संध्याकाळचे 6 वाजले आणि मला जायचं आहे बाजारात. तर आज बुधवारचा बाजार आहे आमचा. आला भाजीपाला वगैरे सर्वच राहतं. तर भाजीपाला घेऊन येते मी. आणि यांनी पार्सल मागवलेलं होतं माझ्यासाठी खास स्पेशल, आणि मला माहीत नव्हतं. नंतर सांगितलं होतं त्यांनी, तर तुला काहीतरी मी गिफ्ट देणार आहे हो. असं म्हटलं काय, तर आज आलं ते मी तुम्हाला दाखवते. आणि खूप छान असं माझ्यासाठी गिफ्ट आहे ते, तर मी तुम्हाला दाखवते. तर मी खोलते. मी पहिले खोलून बघितलं, म्हटलं चला माझ्या यूट्यूब फॅमिलीला पण दाखवते, माझ्या मैत्रिणांना. खूप छान आहे. आणि मला सांगायचे ते, मी तुझ्यासाठी काहीतरी ऑर्डर केलेलं आहे. म्हटलं काय, तर त्यांनी सांगितलं तर कपल मंगळसूत्र इतकं छान आहे ना, मला खूप आवडलं. आणि त्यांनी मला घातलं पण खूप छान वाटत होतं. योगेश आणि कविता, खूप छान वाटते. बघा,
माळ काढून दाखवते. आणि खूप चालू आहे आता हे मंगळसूत्र. छान वाटतंय का? कमेंट करून नक्की सांगा मला. मला खूप आवडलं. मी काढून घेते आता. मला जायचंय आता बाजारात. बाजार करून येते मी. भाजीपाला घेऊन आली आणि भाजीपाला खूप स्वस्त होता. हिरवा भाजीपाला. मेथीची भाजी आहे माझ्याकडे. मेथीच्या गठ्ठ्या 10 रुपयाच्या 2. 4 घेऊन आली मी 20 रुपयामध्ये. स्वस्त होती मेथी. आणि कांद्याची पात पण 2 होत्या 10 रुपयामध्ये. त्यामुळे 2 लिहून सकाळी कांद्याची पात करून. कोथिंबीर 15च्या 2. इथं आणल्या मिरच्या 20 रुपयाच्या अर्धा किलो. गाजर 30 रुपये किलो. 2 किलो घेऊन आली मी गाजर हलवा बनवायला. आणि फ्लावर 15 रुपयाचा किलोभर. आणि इतका छान भेटला ना हे. देवडांगर 20 रुपयाचा अर्धा किलो. फ्रेश आहे. आणि मुळे तर 10 रुपयाचा पूर्ण भरूनच होता वाटा. आणि छान होते मुळे, कवळे होते, त्याच्यामुळे घेऊन आली मी. बीट घेऊन आली 25 रुपयाचा अर्धा किलो. अद्रक घेऊन आली 20चं पावशर. टमाटे 30 रुपये किलो. बटाटे 30 रुपये किलो. बस एवढंच आणलं. आणि इथं ओवा बडीशोप आणले 30 रुपयाचे पॉकेट. आणि आपले मासे बघ जेवण करताय. आमची साहेब बनवत आहे खिचडी. मी भाजीपाला घेऊन आली ना, थकून गेली, त्याच्यामुळे ते म्हणे मी खिचडी लसूण सोलून देते. काय शोधताय? केळी घेऊन आली 20 रुपये डझन. इकडेच ठेवले गेले. घे ग, हे केळी ठेव तिकडे ताई. आणि आमचे मसाले काढले जातात. बस बस थोडस टाकू. आणि मसाले त्यांनीच काढले. आमची दोघांची चतुर्थी आहे. चतुर्थी सोडायला मी ना गोडमध्ये जिलेबी आहे. जिलेबी नैवेद्य देणार आहे. आता काही बनवणार नाही आहे काही. काय ग, कुठे गेली होती तू? गुळ्या कपान पाणी पिती. ग्लास नाही आहे आपल्या घरात. हां कुठे जाऊ मी? का ग, ग्लास नाही का? ही कच्ची मेथी पण चिरा अर्धी कापून. मुळा मेथी खायला खूप छान वाटतं पाऊस थंडीमध्ये. हे पण चिरा असे कट करून घ्यायला. नाही ना धोस ना मी. हां कट कर तिला. पुरी नाही ग. हां धुवून घेते मी तिला. तर या जेवण करायला खिचडी इतकी छान झाली आहे ना, बघूनच पोट भरलंय. आणि
आणि तिकडे आहे कांदा वगैरे सर्व ठेवलेलं आहे. इथून घाण उचलावं लागेल. हात नका लावा, हात धुण्या तुम्ही. चल ग. जेवण झालं माझं, यांचं आणि गुडियाचं. कृष्णाचं जेवण बाकी आहे. कृष्णा पण येण्यातच आहे. आता 9 वाजून गेले. तो इथंच असणार जवळपास. तो आला की जेवण वगैरे करणार. तरी 9 साडेनऊ वाजून जाता आम्हाला. परत तो अभ्यास करायला चालला जातो. तोपर्यंत मी किचन वटा वगैरे क्लीन करून घेणार. आता भाजीपाला आणलेला आहे ना, तो पेपरमध्ये गुंडवून तसाच फ्रीजमध्ये ठेवणार. सकाळी आता साफ करणार आहे. आता काही वेळ नाही आहे आणि लवकर झोपते मी, कारण की सकाळी मला लवकर उठावं लागतं. मुलांची स्कूल राहते, त्याच्यामुळे मी पटकन उठते 5-5:30ला. तर मग यावेळेस लवकर झोपून जाते. तर आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.